जय गुरुदेव. ते जाणी जे शुद्ध काया, न करी कर्मेंद्रियाची दया, सदा शुद्ध भावे गुरुराया, शरणासे वरिष्ठ. संत शिरोमणी शिवयोगी समाधी राजे मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायातून प्रकृती कायेची ज्ञान काया, अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानाची प्राप्ती, त्याची प्रक्रिया या 6व्या अध्यायात माऊली खूप सुंदर सांगतात. शेतीचा दृष्टांत देतात. जशी पडीक जमीन पेरण्यायोग्य करायची असेल तर त्याची अनावश्यक वापलेले झाडे तोडावं लागतात, त्याच्या मुळ्या खंदावं लागतात, जमीन नांगरावी लागते, कुळव हाणावा लागतो आणि मग पुन्हा पेरावं लागतं. तसं या साधकाच्या अंतःकरणातील अनंत कामना, अनंत वासना ह्याची निवृत्ती सद्गुरुनाथ इष्टलिंग दीक्षा, मंत्र दीक्षा याच्या माध्यमातून करतात आणि त्याला वेदा दीक्षा देऊन स्वस्वरूपाचं ज्ञान देतात. अशा वेदा दीक्षा प्राप्त शिष्याचं जीवन या ओवीमध्ये माऊली चित्रित करतात. ते जाणी जे शुद्ध काया, अशी गुरुकृपा लाभलेल्या स्वस्वरूपाची प्राप्ती झालेल्या शिष्याचा देह कसा असतो? तो शुचिर्भूत तर असतोच, तो नित्य नेमाने स्नान, इष्टलिंग पूजा करतोच, पण त्याचं अंतरंगही शुद्ध असतं. शुद्ध काया म्हणजे त्याच्यात अहंकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि सांसारिक वस्तू मिळवण्याच्या वासना संपलेल्या असतात. जेव्हा साधक आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर असतो त्यावेळेस त्याचं शरीर चैतन्याचं मंदिर असतं, त्याचं देह देवालय असतं. माझा देह देवालय आहे अशी त्याला अनुभूती येते. न करी कर्मेंद्रियाची दया. आपण सामान्य माणसं मनाच्या आणि इंद्रियाच्या मागे धावतो. डोळ्याला जे बघा वाटल ते बघतो. जी मालिका टीव्हीवरील आवडते डोळ्याला पाहायला तीच पाहतो. जो चित्रपट पाहावा वाटतो तो पाहतो. जे रूप बघा वाटतं तेच रूप बघतो. जे रूप आवडत नाही ते समोर येताच कानडोळा करतो. जे पदार्थ जिभेला आवडतो तोच पदार्थ खातो. कानाला आवडत्या व्यक्तीचे शब्द ऐकावे वाटतात. त्वचेला विशिष्ट व्यक्तीचाच स्पर्श हवा असा वाटतो आणि नाकाला विशिष्ट गंध आवडतो. ही इंद्रियाचे आपण लाड पुरवतो नव्हे, इंद्रियेच आपले मालक होतात. पण ज्या शिष्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे, जो अंतर्बाह्य शुद्ध झालेला आहे, त्याच्याकडून कर्मेंद्रियाची दया होत नाही. मग तुम्ही म्हणाल तो डोळ्यानं पाहत नाही का? तो डोळे झाकून बसतो का? जिभेनं स्वाद घेत नाही का? नाकानं गंध घेत नाही का? त्वचेनं स्पर्श करत नाही का? कानानं शब्द ऐकत नाही का? मग आमच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? तर आपली इंद्रिय विषयाकडे धावतात आणि ज्यांच्यावर गुरुकृपा झाली आहे त्यांची इंद्रिय
प्रत्येक विषयामध्ये परमात्म्याला पाहतात. जेथे जाय आमुची दृष्टी तेथे उभा तो दुर्जटी. आमचे डोळे ज्याला पाहतील, पशु पक्षी प्राणी वनस्पती सर्व काही तो शिवच नटलेला आहे अशा अहोभावात आश्चर्यभावात जगाकडे पाहतात. आणि ती अनुभूती सांगताना संत म्हणतात, जेथे जाय अमुची दृष्टी तेथे उभा तो दुर्जटी. आमच्या डोळ्यानं जे जे पाहू ते भगवान शिवाचं रूप आहे. मम आत्मा सर्व भूतात्मा, माझा आत्माच सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे असा त्याचा भाव होतो. मन्मथ माऊलीसारखे संत म्हणतात, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. ही त्यांच्या डोळ्याला अनुभूती येते. जो जो शब्द ऐकू कानी तुझे नामची शूळ पाणी. कानानं आम्ही जो शब्द ऐकू तो पुढचा माणसात साक्षात भगवंत बोलत आहे या भावनेनं आम्ही त्याचं श्रवण करू. जे ते जाती पाय अमुचे ते स्थानची शंकराचे. आमचे पाय जे ते जातील ते पाय भगवंताची भूमी आहे, शंकराचं स्थान आहे आणि त्या स्थानावर त्याची प्रदक्षिणा करत आहेत असा त्या गुरुकृपा प्राप्त झालेल्या शिष्याचा भाव असतो. आणि विषय ते झाले अवघे शिवरूप. मनीचा संकल्प तोही केला. मनाचं काम आहे संकल्प करणं. हे केलं तर बरं होईल, ती गाडी घेतलं तर बरं होईल, तो बंगला घेतला तर बरं होईल, ही वस्तू मला मिळाली तर बरं होईल. हे जे मन संकल्प करतं, विकल्प करतं, नाही मिळाली तर कसं, हा विकल्प झाला, मिळाली तर बरं होईल, हा संकल्प झाला. आणि गुरुकृपा ज्यांच्यावर झाल्या त्यांच्या सर्व इच्छा वासना संपलेल्या असतात. त्यांचे डोळे शिवरूप पाहतात, काने शिवाची अमृतवाणी ऐकतात. त्यांच्या हातानं शिवपूजाच होते. जे जे दिवसभरात काम करतात ते शिवपूजा रूपच होते, कारण त्यांचा कर्ता भाव त्यांच्याकडे नसतो. गुरु माऊली या देहाकडून त्यांचं काम करून घेत आहेत असा भाव असतो. आणि जो जो तो अन्न ग्रहण करतो, अन्न हे परब्रह्म स्वरूप आहे म्हणून प्रसाद म्हणून ग्रहण करतो. त्याचे सर्व पंच विषय शिवरूप झालेले असतात. त्वचेनं जे जे स्पर्श सुख घेतो तो भगवंताचा प्रसाद आहे या भावनेतून घेतो. लिंगार्पित कर्म परम हाची धर्म जाणोनी वर्म सुखावला. पुढं माऊली म्हणतात, सदा शुद्ध भावे गुरुराया. गुरु म्हणजे ज्ञान स्वरूप, गुरु म्हणजे शिव स्वरूप. मांगल्य पावित्र्य शांती प्रेम दया करुणा या सर्व गुणाचं सगुण साकार रूप म्हणजे गुरु माऊली. सदा शुद्ध भावे गुरुराया. त्या ज्ञान स्वरूपाला शरण असतो. शरण गेला म्हणजे त्याचा मीपणा संपला. माझ्या डोळ्याने पाहणारे गुरु माऊली आहेत, मुखात प्रसाद घेणारे गुरु माऊली आहेत, माझ्या मुखातून प्रवचन करणारे गुरु माऊली आहेत, माझ्या देहाकडून इष्टलिंग करून पूजा करून घेणारे गुरु माऊली आहेत, जप करून घेणारे गुरु माऊली आहेत. अशा शुद्ध भावानं, शुद्ध भाव कधी होतो, ज्यावेळेस आपला मीपणा गळून जातो आणि केवळ गुरु स्वरूप, गुरु म्हणजे शरीर नाही, गुरुनं दिलेला बोध आत्मसात करणे आणि त्या बोधामध्ये समर्पण करणे. माझ्या देहाचे चालक गुरु माऊली आहेत. या भावाला शुद्ध भाव म्हणायचं. जिथं मीपणा नसतो, करते करविते गुरु महाराज आहेत, या भावात राहणं म्हणजे शुद्ध भाव. माऊली म्हणतात, सदा
एक क्षणही त्याचा मी उपस्थित नसतो. शुद्ध भावे अहंकार रहित होऊन गुरुराया तो गुरु स्वरूप झालेला असतो. गंगा जशी सागरास मिळाल्यावर सागर रूप होते, तिचं गंगा हे नाम रूप आकार राहत नाही, तसा हा शरण असे वरिष्ठ तो सद्गुरुनाथाला शरण गेलेला असतो. आणि असा साधक सद्गुरु हे सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांच्या चरणी समर्पित होऊन तो गुरुरूप होतो. असं या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली सांगतात. ओम शांती शांती शांती.